तेजोवायुर्मृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिशरणो दृशा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि कृष्ण तरी सर्व कर्मे आपुले तुवा सर्वदा मज अर्पिले तेने प्रसन्नता लाधली आजी हे माझी. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1386 ओवीचा आपण विचार करतो. विषय आहे भगवंताची प्रसन्नता. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत, अर्जुना तरी सर्व कर्मे आपुली. भक्त कसे असतात लक्षात घ्या, त्यांनाच भक्त म्हणतात. जे सर्व कर्म भगवंताला अर्पण करतात, कुठल्याही कर्माचं तादात्म्य अहंकार कर्तृत्व आपल्याकडे घेत नाहीत. कारण आपल्याकडून काही होतच नाही. सर्व जे होतं ते त्या भगवंताच्या सत्तेनं होतं. त्याच्यामुळं त्यांना हे कळलेलं असतं. सर्वसामान्य अभिमान का घेतात त्यांना ते कळत नाही. त्यांना वाटतं आपल्यामुळेच होतं काही की. आता ते भाद्रपद मास संपला नाही का, आता कोणता महिना आहे, फाल्गुन. आता काही भागात ज्वाऱ्या काढतात, काही भागामध्ये, आणि ते ज्वाऱ्या काढतात, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बांधतात, मग ते गुड गाडीवर भरतात आणि जिथं खळं करायचं तिथं नेतात. आता ते नेत असतं आणि त्यांचं मालकाचं कुत्रं असतं आणि त्याच्या गाडी खाली चालतं. काय त्या कुत्र्याला दुसरे कुत्रे काही खपत नाहीत. त्यांना म्हणा, याला म्हणा, दुसरे काही खपत नाही. पहा तुम्ही, गल्लीने सगळे कुत्रे रात्रभर भुंकत असतात. ते कुत्रे फिरत राहतात. त्या आपल्या हद्दीत कुठलं आलं ते सारखं भुंकतच राहणार. तेव्हा ते भोवतालचे जे कुत्रे होते ते अशा प्रकारे याच्याकडे पाहायचे सगळे. ह्याला काय वाटायचं, बघता काय म्हटलं, येडे हो, रखमाल काही कळत नाही, वळत नाही, एवढं मोठं गाडी माझ्यामुळं चालली. कळलं होतं. ते कुत्रं काय म्हणतं, ही गाडी माझ्यामुळं चालली. ते हातपाय ताणून हातपाय ताणून हातपाय ताणून चलतात आणि बाकीचे भोवतालचे भुंकत राहतात. मग ते सांगत राहतं, काय रे तुम्हाला काही कळतं का नाही, एवढी मोठी गाडी मी ओढतोय. आता गाडी कोण ओढतो, बैल. पण हे रिकामच हातपाय ताणीत राहत, माझ्यामुळं गाडी चालली. तसलं आपलं काम आहे बघ. गाडी कोणामुळं चालली नाही कळत. गाडी कुणामुळे चालली, भगवंतामुळे चालली.
आपल्याला काय वाटतं? मी आहे म्हणून, मी आहे म्हणून, माझ्यामुळं काय, मी होतो म्हणून, माझ्यामुळे लक्ष्मीनारायणची पूजा होते, मी आहे म्हणून पूजा करते मी. काय अहंकार. असा दोघीचा कल्ला चालू असतो कधी कधी माळींबाई यांचा, की बोलायचं कामच नाही. आपण काहीच करत नाही ना. सर्व जे चालतं, बोलणार सर्व जे चालतं ते परमात्म्यामुळे चालतं. आपण काहीच करत नाही ना. बोलणं, ऐकणं, चालणं, खाणं, पिणं, जाणं, येणं आपल्यामुळंच. हे सगळं कोणामुळे होतं? परमात्म्यामुळे होतं. पण आपल्याला काय वाटतं? माझ्यामुळेच झालं. तुमच्या पोरीच्या लग्नाचे काय टाकायचं? तुमचे राव मी होतं म्हणून झालं. तू कोण चिपडा कोणीकडचा? तुला काय महत्व? काय सर्व ज्या गोष्टी आहेत, भगवान काय सांगतायत अर्जुनाला? तरी सर्व कर्मे आपुले, तुवा सर्वदा मज अर्पिली. कामापुरते नाही, सर्वदा, सर्व काळ. तरी सर्व कर्मे आपुली. सर्व कर्म, काही थोडीफार आपल्याकडे, थोडीफार देवाकडे, असं नाही. सर्व कर्म तू जे करतो आहेस आपुली, तुवा सर्वदा मज अर्पिली. अखंड सर्व काळ. कधीतरी आठवण झाली म्हणजे कृष्णार्पण, असं नाही. कारण आपल्याला आठवण होतच नाही. देवाचं नाव घेता घेता जेव्हा राम राम म्हणत जेव्हा, कृष्ण कृष्ण म्हणत जेव्हा, ते आपल्याला कधी कधी आठवणच राहत नाही. म्हणायचं असतं तर म्हणत जाऊ बरं का, पण वेळेला काही लक्षात राहत नाही, आपल्याला आठवण राहत नाही. म्हणून तर सर्वदा शब्द वापर. सर्व काळ. एकही कर्म अर्जुनाने आपल्याकडे घेतलं नाही. सर्व कर्म भगवंताला अर्पण केलेले आहे. तेने प्रसन्नता लाधली आज हे माझी. आणि त्यामुळे तू सर्व कर्म मला अर्पण केले, तुझ्याकडे काही घेतलंच नाही, म्हणून तुला माझी आज प्रसन्नता प्राप्त झालेली आहे. मग भगवंताची प्रसन्नता प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर सर्व काय करायचं? सर्व कर्म भगवंताला अर्पण करायचे. आपल्यामुळे काहीच होत नाही, त्याच्यामुळे सर्व होते. तोच करतो सर्व. हे नेहमी लक्षात ठेवत चला. अनोखी टेंभा मिरवायचं काम करायचं और नाही. म्हणून भगवंताची प्रसन्नता प्राप्त होते. आपल्याकडे घेतले की तो म्हणतो तसंच जा तिकडं, मी काही तुझा विचार करणार और नाही आहे. पण सर्व जर भगवंतावर सोपवून दिलं तर योगक्षेमम वहाम्यहम. मग सर्व त्याचं मागे पुढे उभा राही सांभाळीत. आलिया आघात निवाराया, योगक्षेम त्यांचा जाणी जडभारी. वाट दावी करी धरोनिया. मग तो सर्व त्याचं चालवतो. म्हणून आपल्याकडे काही घ्यायचं तो बरोबर करतो सर्व, आणि तो चालवतो म्हणा. आपण जरी घेतला अभिमान तरी आपल्यामुळं काहीच होत नाही. काय माशी सुद्धा आपल्याला हलता येत नाही. ताकद कुठे आपल्यामध्ये? म्हणून येणे प्रसाद बळे, नवे झुंजाचे नि आडळे. न ठकेची एके वेळे, भाळलो तुझ. भगवान भक्तावर भाळल्या जातात.
भुलल्या जातात भगवंत भक्ताच्या भक्तीला. का भुलले भगवान म्हणताय? नाही. किती खालच्या दर्जाची कामं केली भगवंताने. काय व्हायला पाहिजे? बायको सुद्धा झाले भगवान. काय काय केलं नाही हो भगवंताने. भक्ता करता काय केलं नाही त्याने. सर्व करतो तो. कधी त्याला लाज वाटत? भक्ताची या काजासाठी साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे बांधुनिया माझरे. भक्ताच्या कामाकरता मी कंबर बांधून काम करतो. लाज धरत नाही. आपल्याला जर म्हातारीने म्हटलं हे बाळा ते माझी साडी आणून दिले तुला की नेता येत नव्हती काय? बायकोने म्हटलं की पडत आहे म्हणून. काय आणखी काय पाहिजे? आणखी काय पाहिजे? लक्षात नाही तुमच्या? तेव्हा म्हणून येणे प्रसाद बळे नव्हे झुंजाचे आढळे. आणि म्हणून वरचा संबंध आहे पण परंतु मागचा संपवून टाकतात आणि म्हणून मागचा संबंध दाखवतात. म्हणून येणे प्रसाद बळे. म्हणून अर्जुना या युद्धाच्या प्रसंगामध्ये या समरांगणामध्ये उपदेश करण्याकरता पुष्कळ प्रतिबंध आले. भगवंतानी अर्जुनाला उपदेश करत असताना किती प्रतिबंध होते त्याला काही प्रमाण आहे का? किती प्रतिबंध होते त्याला प्रमाणच नाही. लक्षात ठेवा. काय तेव्हा जरी पुष्कळ प्रतिबंध आले तरी परंतु भगवंताच्या प्रसन्नतेच्या ते प्रतिबंध आड आले हो नाही. लक्षात भगवान काय जुमानतो प्रतिबंधाला हो. म्हणून या जीवभ्याला शरण गेला विठोसे. जीवाला भीती वाटते का देवाला भीती वाटते? जीवाला भीती वाटते. देवाला काय भीती आहे? लक्षात ठेवा. आणि म्हणून केवळ माझ्या या प्रसन्नतेने किंवा माझ्या प्रसन्नतेच्या सामर्थ्याने हा युद्धाचा प्रतिबंध जरी पुढे आलेला आहे. फार मोठा प्रतिबंध होता लक्षात ठेवा. पण तो आडवा आलाच नाही. फार मोठा एवढा मोठा प्रतिबंध होता युद्धाचा पण त्याला मोजलं नाही आहे. एवढ्या गोंधळामध्ये अर्जुन होता काही ऐकत होता पण त्याला फक्त आणि फक्त भगवान काय बोलतात तेच ऐकू येते. एवढा गोंधळ चालला होता ते ऐकू येतच नव्हतं. अर्जुना केवढी एकाग्रता असेल अर्जुनाची. म्हणून म्हटलं ज्ञानोबरायने अर्जुनाची पांती जी बैसण्या योग्य होती परिसण्या योग्य होती तीही संती अवधान द्यावे. अर्जुनाच्या पंक्तीला म्हणजे अर्जुनाच्या बराबरचे जे आहेत त्यांनीच एकाग्रतेने ऐकण्याचा प्रयत्न करा. पुष्कळ वेळा सांगितलं तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? तरी पण अवधान एका ठिकाणी राहत नाही. भगवान सांगतायत की जरी प्रतिबंध आडवे आले तरी मी त्याला अर्जुनाने त्याला जुमानलं हो नाही आहे. कारण प्रतिबंध आडवा आलाच नाही. जरी तुम्हाला प्रतिबंध दिसत होतो की एवढ्या युद्धामध्ये आज जवळपास 94-95 कोटी लोक होते. घोडे आहेत, हत्ती आहेत, रथ आहेत, धिंगाणा चाललेला आहे, शस्त्रास्त्राचा मारा चाललेला आहे. ते सगळं काय
मौन धरून युद्ध करत होते काय? इतका गोंधळ, इतका गोंधळ, इतका गोंधळ. पण अर्जुनाला मात्र काहीच ऐकू येत नव्हतं. फक्त भगवान काय बोलतात त्याच्याकडे अर्जुनाचं एवढं लक्ष लागलं. बाकीचा विचार हो नाही आहे. म्हणून मी अशा प्रकारे अर्जुना जरी तुला उपदेश करत होतो तरी एकदा सुद्धा तू असं नाही म्हटलं. थांबा, माझ्या लक्षात नाही राहील असं म्हटलं काय? नाही, घाई ना करू, थांबा थोडंसं. असं अर्जुन म्हटलं काय? म्हटलंच नाही. लक्षात नठकेची एक वेळे भाळलो तुझं. तो एकदा सुद्धा मला म्हटला नाहीच किंवा थांबलाही नाही आहेस म्हणून मी तुला एकदम भाळलो झाले. नठकेची एक वेळे भाळलो तुझं आणि म्हणून मी तुला उपदेश करता आणि उदासीनता बाळगली नाही. अजिबात उदास झालं नाही. लक्षात ठेवा इतकं. कारण श्रोत्याचं लक्ष असलं की वक्ता कधी उदास होत नाही आहे. लक्ष नसेल तर उदासीनता प्राप्त होते. काय आपण बडबड करत राहतो, यांच्याकडे लक्ष नसतं, मग त्याला उदासीनता प्राप्त होते. भगवान म्हणतात मला कुठल्याही प्रकारे तुझ्या अवधानतेमुळं मला उदासीनता प्राप्त झाली नाही. मी उदास राहू शकलो नाही. जेने सप्रपंच अज्ञान जाये एकमी गोचर होय ते उपपत्तीचे ने उपाय गीता रूप हे. अर्थात जेने सप्रपंच अज्ञान जाये. सप्रपंच सहकुटुंब अज्ञान गेलं पाहिजे. कशाने? सहकुटुंब म्हणजे काय? कार्यासह कारण. अज्ञानाचं जे अज्ञान हे काय आहे? कार्य आहे. आणि अज्ञानाचं जे कारण आहे त्या कारणासह किंवा कार्यासह अज्ञान निवृत्त होतं. किंवा अज्ञान हे कारण समजा आणि हे जगत काय आहे? अज्ञानाचं कार्य आहे. म्हणून अज्ञानासह म्हटलं त्याने. सप्रपंच अज्ञान जाय कार्यासह अज्ञानाची निवृत्ती होते. एकमी गोचर होय आणि मग मी आत्मत्वाने प्रत्यक्ष होतो. अज्ञान गेल्यानंतर मग काय? स्पष्ट लक्षात येईल, कळलं. पण ते कार्यासह अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञान गेलं म्हणजे कार्यही संपलं. का नुसतंच कार्य गेलं ना अज्ञान राहिलं तर? तसं नाही. कार्यासह अज्ञान. कार्य आहे जगत आणि अज्ञान आहे कारण. म्हणून कार्यासह ते उपपत्तीचे नि उपाय. मग हे गीतारूपी ही जे आहे धन किंवा हे गीतेचं मी रूप जे धारण केलेलं आहे ते अगदी युक्तीच्या उपायाने मी तुझ्या पुढे मांडलेलं आहे. उपपत्ती म्हणजे युक्ती. युक्तीने मी सर्व तुझ्या पुढे मांडलेलं आहे. तुला कळेल असं. त्याच्यात मी मागं पुढं केलेलं नाहीये. लक्षात. भगवान कधी कमी अधिक करत नाही. अगदी मोकळ्या मनाने संत सद्गुरू आणि भगवंत हे मोकळ्या मनाने देतात झाले. हे संकोचितपणा कधी त्यांच्याकडे नाही. त्यांना सांगितलं मग मला कमीपणा येईल, माझी किंमत कमी होईल, असं कधीही संत आणि भगवंत यांना वाटत. जे संकोचित वृत्तीचे असतात ते पूर्ण सांगत नाहीत, अर्धवट सांगतात. एकाला मी विचारलं होतं तुम्ही असं का सांगता बरं? तुम्ही
आता पूर्ण बोलायचं ना. ते म्हणले पूर्ण सांगितल्यावर मग आपली किंमत राहील का? हात बावलट छाप. पूर्ण सांगितल्यावर मग आपली किंमत राहील का? म्हणजे तुला येतच नाही म्हणायचं. मग काय आलं की मनुष्य सांगतो. आणि जेवढं जास्त देत राहावं तेवढं ते वाढत जातं. लक्षात. पण काही लोक यांना कळत नाही ना, ते संकुचित असतात, ते पूर्ण देत नाहीत. याचा अर्थ त्यांना पूर्ण येत नाहीये. म्हणून भगवान सांगतायत की तुला अनेक प्रकारच्या उपायाने युक्तीनं मी हे गीतेचं रूप आणि धारण केलेलं आहे. मी ज्ञान तुझ आपुले नाना परी उपदेशिले येणे अज्ञान जात सांडी वियाले धर्मा धर्म जे. मी ज्ञान तुझ आपुले. भगवान सांगतात अर्जुना लक्षात ठेव, मी आपलं गुह्य ज्ञान हे गीतारूपी गुह्य ज्ञान जे आहे, हे गुह्य ज्ञान मी तुला माऊली म्हणतात प्रगट गुह्य बोले. रामजनार्दन म्हणतात विश्व ब्रह्मची केले राम जनार्दन चरणी मस्त पायी टकाची ठेले आरती ज्ञान राजा. गुह्य प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. तसं या ठिकाणी भगवान सांगतायत की मिया ज्ञान तुझ आपुले नाना परी उपदेशिले. हे गीतारूपी जे आपलं ज्ञान आहे ते गुह्य ज्ञान आहे. इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. इति गुह्यतमं शास्त्र. हे अत्यंत गूढ आहे, हे अत्यंत गुह्य आहे. आणि हे गुह्य ज्ञान मी तुला अनेक प्रकारच्या युक्तीनं तुला सांगितलेलं आहे, तुला त्याचा उपदेश केलेला आहे. एनकेन प्रकारेण तुला पटवून दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारची बाकी न ठेवता संपूर्ण हे गुह्य तत्वज्ञान मी तुला सांगितलेलं आहे. त्यामुळे काय होईल? येणे अज्ञान जात सांडी वियाले धर्माधर्मजे. त्यामुळे काय होईल? धर्माधर्माला उत्पन्न करणार अज्ञान. धर्माधर्म माहिती तुम्हाला? धर्माधर्म कशाला म्हणतात? धर्माधर्म कशाला म्हणतात? धर्माधर्म धर्माधर्म म्हणजे पाप पुण्य. लक्षात ठेवा. धर्माधर्म कशाला म्हणतात? पाप पुण्य. त्या धर्माधर्माला कोण निर्माण करतं? येणे अज्ञान जात सांडी वियाले धर्माधर्म जे. या अज्ञानाने वियाले म्हणजे उत्पन्न केलेले धर्माधर्म पाप पुण्य. धर्माधर्म म्हणजे पाप पुण्य. हे कशाने झाले? पाप पुण्य कशा निर्माण झाले? अज्ञानामुळे, न कळल्यामुळे. म्हणून म्हटलं हे धर्माधर्माला उत्पन्न करणारं जे अज्ञान आहे ते अज्ञान, त्या अज्ञानाचा आता तू त्याग कर. अज्ञानाचा तुझ्याकडे ठेवता कामा नये. अज्ञान राहीलच कसं? एवढं भगवंतानी सांगितल्यानंतर अज्ञान राहणं शक्य नाही. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. 18व्या अध्यायाचा 66वा श्लोक आहे.
सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्माचा परित्याग कर भगवान सांगताय, आणि मला एकाला शरण आहे. मा एकम शरणम व्रज, सर्व धर्माचा त्याग करून तो मला शरण आहे. अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. आणि मग तुला सर्व अशा प्रकारे अज्ञान घालून तुला मी मुक्त करेल. अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. शोक करू नकोस तू, तुझं सर्व अज्ञान घालून मी तुला अशा प्रकारे मुक्त करणार आहे. माऊली त्याचा विचार फार सुंदर करता आहे. आशा जैसे दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. आशा जैसे दुःखाते, आशा काय कशाला निर्माण करते? आशा आशा हि परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. आशा जैसे दुःखाते, आशा कशाला उत्पन्न करते? दुःख. माणसाचा जन्म दुःखात जातो का सुखात? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणैक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शिण पावला, माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशेची पूर्तता झाली नाही की दुःख. आशा ही परमं दुःखम. आशा उपजली भगवंता ते, नीच वामनत्व आले त्याते. आशा तुका म्हणे जग बांधले आशेने. सर्व जग हे आशेने बंदिस्त आहे, बांधले. लक्षात ठेव. आशा जैशी दुःखात. आशा तर पूर्ण होतच नाही. मग आशा काय कशाला निर्माण करते? दुःखाला. व्याले निंदा दुरिते. आणि निंदा कशाला निर्माण करते? पापाला, दोषाला. दुरिते म्हणजे दोष. व्याली निंदा दुरिते. म्हणून कबीर महाराज म्हणतात, निंदक दूर न कीजई, दीजई आदर मान. तन मन सब निर्मल करई, बके बकिया कई आनहिया. निंदक दूर न कीजई, दीजई आदर मान. निंदकाचा सन्मान करत जाऊ. आपलं ओझं वाहणारे असतात निंदक. निंदा काय करते? दुसऱ्याचं पाप आपल्या बोडख्यावर घेते. व्याली निंदा दुरिते. म्हणून कोणाच्या भानगडीत कोणाला बरंही म्हणायचं नाही. काय वर्णाविती थोरी एका विठोबाची, कीर्तिमान वाची वर्णोनिकाय. फक्त भगवंताचं वर्णन करावं. मनुष्याला चांगलंही म्हणू नये. चांगलं म्हणणं तरी पाप, आणि वाईट म्हणलं तरी पाप. म्हणून वर्णाविती थोरी एका विठोबाची, कीर्ती मानवाची वर्णुनिकाय. म्हणून व्याली निंदा दुरिते. निंदा ही नेहमी पापाला निर्माण करते, दोषाला निर्माण करते. म्हणून आपल्याला काय करायचं? कोणाचं कोणा चांगला असो वाईट असो भानगडीत पडायचं हे. पण आपल्याला तसं नाही. ते काही लोकांना असं पोट फुगतं त्यांचं. लोकांची निंदा नाही केली ना की त्यांना अन्न पचतच नाही, त्यांना लगेच ऍसिडिटी होते.
गॅसेस होतात, पोट फुगतं त्यांचं. निंदा करायला काय करायचं आपल्याला? कोणी चांगला असो वाईट असो, कुणाला चांगलंही म्हणायचं नाही, कुणाला म्हणायचं असेल तर सगळं देवाला म्हणा. भक्त का वैरिया व्हावे माझी याची. भगवान सांगतात भक्त झाले तरी माझी व्हा, वैरी झाले तरी माणसाचे भक्तही होऊ नका आणि वैरी होऊ नका. भजन केलं तर माझं करा आणि शिव्या दिल्या तरी मला द्या, भगवान सांगतात. म्हणून शिव्या दिल्या तरी देवाला द्या, निंदा त्याची काय करायची? मला माणसाची करू, रिकामी हमाली करू नका. व्याली निंदा दुरिते हे असो जैसे दैन्याती दुर्भगत्व. दारिद्र्याने काय होतं? दारिद्र्याने दैन्य प्राप्त, दीनता प्राप्त. तैसे स्वर्ग नरक सूचक आज्ञान व्याले धर्माधिक. ते सांडून निघालिया शिख ज्ञानी येणे. तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. अज्ञान काय निर्माण करतं? स्वर्ग नरक सूचक. अज्ञान हे स्वर्ग नरक या फलाचं साधन रूपी गमक म्हणजे अज्ञान हे लक्षात. किंवा याचं साधन, स्वर्ग नरकाचं साधन काय आहे? पाप पुण्य. आणि त्या पाप पुण्याला साधन धर्माधर्म म्हणतात. त्याला कोण निर्माण करतं? त्याला निर्माण करतं अज्ञान, आत्मस्वरूपाचं अज्ञान. म्हणून स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. स्वर्ग नरक, स्वर्गाची प्राप्ती होते धर्माने, नरकाची प्राप्ती होते अधर्माने म्हणजे पापाने. म्हणून पाप पुण्याला निर्माण करणार अज्ञान आहे लक्षात ठेवा. ते सांडून निघाली असे एक ज्ञाने येणे. आणि म्हणून या ज्ञानाने, कोणत्या ज्ञानाने? ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी आथी आणावे तरी संताया भजावे सप्त्यामध्ये. मग ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी आथी आणावे तरी संताया भजावे सर्व काळ सर्वस्वी. म्हणून ते आत्मज्ञान जे आहे त्या आत्मज्ञानाने धर्माधर्माचा नाश होतो, पाप पुण्याचा नाश होतो. आणि म्हणून त्या आत्मज्ञानाने तू सर्व हे धर्माधर्म स्वर्ग नरक हे सगळं नष्ट करून टाकलं असं भगवान सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा. पार्वती पते. अडका तर कसं म्हणता येईल? मोकळ्या मनाने म्हणायचं, सगळं लाजायचं काय? आता विश्वात्मक